वृद्धाश्रमातून मुलाला फोन आला की आईची शेवटची वेळ जवळ आली आहे, येऊन भेटून घ्या. म्हातारपणी आईची जबाबदारी मुलगा पेलू शकत नव्हता आणि पत्नीच्या रोजच्या कटकटीला कंटाळून त्याने आईला वृद्धाश्रमात सोडून दिले होते. कधीतरी तो आईला भेटायला येत असे, पण गेल्या काही महिन्यापासून तो आपल्या कामात इतका व्यस्त झाला होता की त्याला आईला भेटायला तर काय, पण तिच्या तब्येतीची चौकशी करायलाही वेळ मिळाला नाही. परंतु आश्रममधून फोन येताच तो लगेच धावत आपल्या आईजवळ पोहोचला. त्याने आईला विचारले, आई तुझी काही शेवटची इच्छा आहे का? सांग, मी तुझ्यासाठी काय करू शकतो? आईच्या वाळलेल्या ओठावर एक निष्पाप हास्य उमटले. आई म्हणाली, बाळा, या जागेवर एका छताचा पंखा लावून दे. इथे खूप कडक उकाडा असतो. मुलगा आश्चर्याने आईकडे पाहू लागला की शेवटच्या क्षणी आईला हे काय सुचले. तो म्हणाला, आई, तू इतकी वर्ष या वृद्धाश्रमात राहिलीस, पण कधीच तक्रार केली नाहीस. मग आता अगदी शेवटच्या वेळी ही कसली तक्रार? आईने थरथरत्या हातांनी मुलाचा हात हातात घेतला आणि म्हणाली, बाळा, मी हे तुझ्यासाठी सांगत आहे. मी तर जसे तसे दिवस काढले, पण तू अशा वातावरणात झोपण्याची सवय नसलेला माणूस आहेस. जेव्हा तुझी मुले तुला इथे पाठवतील तेव्हा तुला हा उकाडा सहन होणार नाही. एवढे बोलताच आईचा आत्मा परलोकी निघून गेला आणि मुलगा सुन्न होऊन आईकडे पाहतच राहिला. मित्रांनो, आई-वडिलांशी तुमचे वर्तन आणि व्यवहार ही एक अशी गोष्ट आहे जी लिहिता तर तुम्ही स्वतः आहात, पण पुढे जाऊन तुमची मुले ती तुम्हाला वाचून दाखवतात. कथा आवडली असेल तर लाईक, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो मित्रांनो, माझ्या चॅनलवर मोठ्या क्राईम स्टोरीज देखील आहेत, त्या देखील नक्की ऐका. धन्यवाद.